नमस्कार नमस्कार. काय विरोधी पक्ष नेते, कसं काय चाललं म्हणायचं? ए निवांत बघा. हा, विरोधी पक्ष नेत्यानं निवांत असून चालायचं नाही, मग काय करायचं? विरोध करायचा. सरकारचं आणि आपलं नातं नवरा बायको सारखं असायला पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही मूड मध्ये असलात आणि आपल्या बायकोच्या जवळ गेलात, गाणं गुणगुणत गुणगुणत आणि लाडात येऊन तिच्या गालावर टिचकी मारली, तर ती काय करते? वसकती. काय येळकळ आहे की नाही तुम्हाला? बरं तर बरं, 4 पोरं पदरामध्ये माझ्या घातली, चावटपणा निसता हे असंच म्हणती. आणि तुम्ही कामासाठी घाई घाईत बाहेर निघाला तर ती नेमकी लाडात येते. आणि मग वाईस दमाकी, वाईस बसकी, वाईस बोला की, आणि तुम्ही हात सोडवून घेतला तर मग सुरूच. थंडगार लाकडे निसत, त्याला पण पालवी फुटती, आणि तुम्ही मग संन्यास घेत होता. ये तर नेहमीच म्हणती. म्हणूनच तर मी लहानपणापासून संन्यास घेतला. ते खरं बाबा, पण माझ्या घरच्या समजा खबरी तुम्हाला कशा हो? एक अंदाज. अंदाज ठीक आहे. मला काय म्हणायचंय, आपण बी तसंच करायचं. सरकार म्हणलं आम्ही कारखाना उभारणार, आपण विरोध करायचा. सरकार म्हणलं आम्ही झोपडपट्ट्या उठवणार, आपण म्हणायचं आम्ही बुलडोजर अडवणार. सरकार म्हणलं की आम्ही रस्ते स्वच्छ ठेवणार, आपण म्हणायचं आम्ही थुकणार, कचरा फेकणार. शार्प आहे डोकं, लय शार्प आहे. आता बघतो ना आपल्याला कोण अडवत ते. कोण अडवणार? तोंड तुमचं, रंगवणार कोण? तुम्हीच की. पान तुमचं, खाणार तुम्हीच, रस्ता तुमचा, आणि तुम्हाला थुकायची बंदी. तर म्हणजे स्वतःची मोरी. आणि कळलं, लोकशाही आहे, मोगलाई नव. आणि लोकशाही ज्याला जे करायचंय ते त्याला करण्याचा अधिकार हवा का नाही? तर मला लागा थुंकायला बाहेर, इथं नाही. चला लागा कामाला, त्यांना मदतीला घ्या पाहिजे तर. नमस्कार. नमस्कार. काय हे तुम्हाला स्पॉन्सर करतील, किंग आहे. येतो बाबा. या चला. छबुराव बाहेर या. तुम्ही आता निवांत राहा छबुराव, तुमचं काम आता खाबुरावच करतील. साहेब, राज्यात फार असंतोष पसरलाय. तर मोर्चे काय, दगडफेक काय, अहो पत्रकार तर नुसती बोंबाबोंब करतायत. उद्या जर का हे हायकमांडच्या कानावर गेलं तर आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. समजा गुतडा झालाय. आपले साहेब, आपले लाडकी नेते नको ती गोष्ट करून बसले. स्वच्छतेची नाही, घोषणा तशी चांगली आहे, पण आता लोकच म्हणायला लागले आम्ही कचरा करणारच. आता हे म्हणजे असं झालंय, खाजिवलं तर खरूच आणि कोरवायला तर गळू. तर आता तुम्ही सरळ राजीनामा द्या असं लोक म्हणतात. हो, खरंय खरंय खरंय. राज्य पेटलंय साहेब. खरे, पण आम्ही त्या आगीवर कोणाला बी पोळी भाजू देणार नाही. लोकशाही महत्वाची, स्वातंत्र्य महत्वाचं. आम्ही कुठं बी कचरा टाकण्याचं स्वातंत्र्य बहाल करतो. तुमचं सहकार्य नाही ते हायच. सेक्रेटरी साहेब, पहिला इडा छबुरावासनी द्या. थुको द्या त्यांना पान खाऊन पोट भर. द्या छबुराव, आग्रहाचा इडा. नाही साहेब, मी तंबाखूचं पान खात नाही. छाय 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 छाय. तंबाखू तंबाखू बिंबाखू काय बी नाही. अस्सल बनारसी मसाला ग्वाड पान, खोबरा चिटकवलेलं घ्या.
साहेब कधी कधी तुमचं प्रेम ना काय शेक्रेटी छबुरावचा कचरा गेला की नाही? माझ्या इमेजवर झाडू मारायला निघाला होता. आता अजिबात चालू होणार नाही. काय करतो तू? आता अजिबात नाही थांबणार. आता जातो आणि हिमालयात जाऊनच बसतो. हिमालयात जाऊन सुमन मिळतो. हिमालयात आता थांबतच नाही इथं. सुमन मिळणार नाही म्हणूनच हिमालयात जाणार आहे. अरे काय मला सांगा, तुम्ही मला सांगा, म्हणजे कचरा टाकायचा अधिकार आहे आणि प्रेम करणं गुन्हा? कचरा टाकणं हक्क, प्रेम करणं गुन्हा? अरे बाबा, सुमन मला मिळत नाही. मी या गावात राहत नाही. चाललो मी. ऐक, जाऊ दे. कोणतरी खुळ दिसतंय. दिसतंय खुळ्यासारखं पण बोलतंय शहाण्यासारखं. उद्याला घेऊन ये. चल र. चांग भले, चांग भले. हे आहे वय नाम्याचं गाव. जी बाबा. बाबा ह्याला पोत्यात घाल आणि ठोका. मग येडपट लवकर ते लव. तुम्हीच सांगा बाबा, हे लव जनरीतीला धरून हाय का? जनरीत. जनरीत कोणी बनवली जनरीत? जनांनी. खुळ्यानो म्हणजे आपणच की. पण बाबा, त्या रावणानं जनरीत मोडली, विवाहित स्त्रीची अभिलाषा धरली, मेला. खुळं होतं ते. डोसकी दहा पण समधी रिकामी. त्यांनी हिंसेचा मार्ग धरला, आपण अहिंसेचा मार्ग धरायचा. सत्याला इसरायचं नाही. होय बाबा, आम्ही कायम सत्यावरच पैसा लावतो. गपे गपे गप गप. म्हणजे आपण नाम्याला पाठिंबा द्यायचा? बेटा, जी बाबा. लोकशाहीत ज्याला जे हवं ते त्याला मिळवण्याचा अधिकार आहे. आणि मिळत नसल तर आपण ते त्याला मिळवून द्यायला पाहिजे. बाबा, म्हणजे सुमन मला भेटल? का नाही भेटणार? म्हणजे माझ्या नावचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात. पण मग मला काय करावं लागेल? आयुष्याचं व्रत कठीण असतंय. जमल तुला? सुमनसाठी जान पण देईन मी. आता तू मेल्यावर तुला सुमनचा काय उपयोग? नाही म्हणजे काय पण करायची तयारी आहे माझी. नक्की? गळ्यात शपथ. चांग भले, चांग भले. आयुष्याचा पहिला मार्ग धर. उपोषणाची धमकी दे. आमरण उपोषण. आणि मी पटदिशी मेलो म्हणजे? येड्या, आजवर देशामध्ये एवढी आमरण उपोषण झाली, कधी कोणी मेल्याचं ऐकलंय? आम्ही टायमावर येतो आणि तुला मोसंबीचा रस पाजतो. आता तू पोटभर जेव. पुढचं आम्ही बघतो. बाबा, हे काय म्हणायचं? डोसक चाल ना आमचं. डोसक तुम्ही चालवायचंच नाही तर ते आम्ही चालवणार. तुम्ही एक उपोषण समिती नेमा. चला कामाला लागा. चला. बाबा, तुम्ही अगदी देवासारखे भेटले मला. चांग भले, चांग भले. जा आता जा. ए चला रे. हा बाबा, लगीन. चांग भले, चांग भले.